मित्रांनो, आपल्या समवेत बैलगाडा शर्यत क्षेत्रातील रणरागिणी म्हणून ज्यांची ओळख आहे त्या उर्मिलाताई गायकवाड आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्या मैदानाची त्यांना उत्सुकता होती, ज्या हिंद केसरी गुलालाची उत्सुकता होती, ती म्हणजे कोरेगावकरांचं मानाचं हिंद केसरी मैदान. आणि त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनलचा मानाचा गुलाल घेतला आहे. त्यांची जोडी आज फायनलला पात्र झालेली आहे. आणि विशेष म्हणजे आज ताई पंचम हिंद केसरी झाले, तो एक वेगळाच आनंद आहे. नाही, मी ज्या वेळेला एक नंबर गाडी करेल तेव्हाच हिंद केसरीचा किताब लावेन. माझा राजा झालाय पंचम हिंद केसरी म्हणू शकताय. राजाला पुसेगावचा, पेडगावचा, माळशिरसचा गुलाल होता, पण आम्हाला कोरेगावचा गुलाल नव्हता. माझ्या अर्जुनला पण गेल्या वर्षी कोरेगावचा गुलाल नव्हता, पण आज मी आनंद आहे की आम्हाला कमीत कमी गुलाल तर लागलाय. हिंद केसरीचा मान मिळाला, काय ही तर शब्दात सांगण्यासारखंच नाही. 82 वर्षाची परंपरा. मला वाटतं पुसेगाव नंतर कोरेगावचंच नाव निघत असेल. आणि तिथं आज एवढ्या टप सेमीत आपला बैल मालकांना गुलाल देतोय. आप्पा आमच्यासाठी गुलालासाठी धडपड करतात. ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. ही बघताय तुम्ही, राजावर प्रेम करणारी लोक किती आहेत. तुमचे एक निष्ठ जॉकी म्हणजे आप्पा, कायम तुमच्या यशामध्ये त्यांचा वाटा असतो. त्या आप्पामुळेच आहे. मी माझ्या नंदी आणि आप्पामुळे आहे. आप्पांनी गुलालाची सुरुवात करून दिली. बरोबर. सेमी संदर्भात काय सांगाल? सेमीची लढत सेमी सगळ्यात टफ सेमी होता. आम्हाला शेजारी आम्ही बैल बांधलेले ते डॉक्टर होते, ते मला म्हणले तुम्हाला झालं तर फायनललाच पळायचं यायचं. एवढा टफ सेमी होता. आप्पांना भरोसा होता. दादा सपोर्ट सिस्टम नेहमी असतात. मी म्हणलं दादा दुख करतोय. त्याला काय असते, पैलवाना मोठ्या पैलवाना संघच कुस्ती खेळायची असते. बारक्यात खेळून त्याला काही दंड थपटायचं इथं. त्यामुळे चांगला सेमी होता. आणि दादा एवढे आनंदित पहिल्यांदाच मी पाहिले. भयंकर आनंद. खरं आनंद हो का. ही बघा सगळी कळतंय जनता ही संघ आहे, त्यामुळे किती मोठा आनंद असेल. दादानी मला लांब हाक मारली, यार माझा बैल पंचम हिंद केसरी झाला, तो लय आनंद मोठा आहे. म्हणून म्हटलं चला आता एवढा आनंद आहे तो बाईटच्या माध्यमातून कळला पाहिजे. दादांना म्हणलं अजून मला तर कोरेगावचा गुलाल नाही, तर दादा म्हणले माझ्या नंद्याने एक नंबर केलाय, तुमच्या नंद्याने केलाय, पण अजून आपल्या राजाला लागला नाही. म्हणलं माझी आतुरता तर ह्याचीच होती गुलालाची. राजा तर गुलाल घेतोय सोबत जीवा, पण रोज दादांची स्टेटस बघतोय, रोज एक नंबर केलाय. दादाची दावण पॉवरफुल आहे. दादाच्या दावणीला गेलाय तेव्हापासून जीवन नंबर मध्येच पळतोय. बरोबर. आता 3 फेऱ्यामध्ये जीवा आणि आम्हाला राजा ही तुमची घरची जोडी केव्हा पाहिला? लवकरच पळेल. घरची गाडी दादा नियोजन करतील. कमी पल्ला बघून घरची गाडी हाणायची. मागच्या 2 दिवसातच माझं दादाचं बोलणं झालंय की दादा घरची काही गाडी कमी पल्ल्याचे का बघताय? जीवाला थोडं कमी पल्ला बघा मित्रांनो, खेळायचंय. मित्रांनो, महिला असून सुद्धा बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक छोटी ना छोटी गोष्ट सुद्धा ताईंच्या लक्षात येते, म्हणजे पल्ला. म्हणजे ताई परफेक्ट झालाय तुम्ही आता यामध्ये बैलगाडा मालकीण म्हणून 99% म्हणू शकताय. बरोबर. तर काय आम्हाला पर्व दुसरं कधी बघायला मिळेल? नक्कीच बघायला मिळतं. मी शेठची नका नाराज शेठजी काय करणार. म्हणते? नक्कीच नक्की घेणार का पर्व दुसरं? हो. हा प्रश्न विचारून कायम मला चालला नाही, आजचा आनंद नाही, आणखी ऐका ना, बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला भरभरून दिलंय. हा. त्यामुळे फुलाची पाकळी आपल्याला बी काहीतरी या क्षेत्राचं देणं आहे, किंवा हे क्षेत्र अजून उंचावर न्यायचं आहे. बरोबर. त्यामुळे थोडं मी शेठजींना गोड बोलून कन्व्हिन्स करीन. परवा दुसरं होईल. माणसात माहिती नाही म्हणते. बरं, तुमच्या इच्छेने घ्या किंवा नका घेऊ, पण मात्र प्रयत्न करू. परवा दुसरं घेऊ. ताई, कोरेगावचं मानाचा हिंद केसरीचा गुलाल पटकवायची प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा होती. सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेले त्यावेळेस काय चाललेलं मनामध्ये? आणि सचिन विषय काय सांगा? सचिन ऍक्च्युली माझी आवडती जोडी आहे, चिलीपिली. मी यांना शब्द दिलाय चिलीपिल्यांचा. मला काल कोणीतरी विचारलं ताई हिंट द्या, राजा कुणावर पाळणार आहे, तर मी म्हणलं होतं चिल्यापिल्यातलं एक पिल्लू पाळणार आहे. लय लोकांनी गेस केलेलं होतं, पण नाही. सचिन गाडी दोन्ही नंदी चांगली पडली म्हणून आज आम्ही गुलालाला पात्र आहे, आणि आप्पाने चांगली आणली म्हणून. ऍक्च्युली हे सगळं श्रेय सचिन, राजा आणि आप्पा त्रिकुटला हे जो श्रेय आहे. दादाकडे तुम्ही. दादा, काय आनंद आहे? एक वेगळा आनंद मगाशी चेहऱ्यावरती दिसत होता तुम्हाला तुमच्या. दादा, तुम्ही येताना रस्त्यावरनं जी ऍक्शन केली ना, ती खरंच मनाला भावणार होती. काय ते कॅमेऱ्यात कैद झालं हो सगळं, झालं काही ते आता लय व्हायरल होणार आहे. काय सांगाल, म्हणजे तो आनंद कसा होता? तेव्हा आनंद म्हणजे साधारणतः 14-15 वर्षापूर्वी माझ्या घरात नंदी आहे. आता नंद्या नावाचा बैल आहे. ज्या बैलानं माझी सुरुवात केली या शर्यत क्षेत्रात, तो बैल ह्या मैदानात कोरेगावच्या 1 नंबर करून गौतम काकडेंचा छोटा लक्ष आणि आपला नंद्या त्यावेळी आदत वयात असताना 1 नंबर करून तिथला कोरेगाव हिंद केसरीचा गुलाल माझ्या दावणीला आहे. आणि आज ती परंपरा राजा पुढे चालवणार. शिव आनंद मोठा होता. आणि ती सेमीला गाडी फायनलला गेल्यावर एक वेगळाच आनंद मनात निर्माण झाला, म्हणून तो व्यक्त केला मी. व्यक्त केला, बरोबर आहे. तुम्ही जे बोट वरती केलं आणि तो आनंद, म्हणजे खरा तो सर्वसामान्य बैलगाडी मालकाच्या चेहऱ्यावरचा आनंद का हो.
हा संघर्षच सगळा गुलालासाठी आहे. गुलालासाठी. शेड राजांना कधी नाराज पण केलं नाही. एक मला एक दादा विचारायचं आहे, ह्या मैदानानं सगळं बैलगाडी शर्यत क्षेत्र ढवळून काढलं का हो? मागचे 2 महिने नुसते मरगळ आले, चाललं होतं कसं होतंय आता हे यात्रेचा सीझन थोडक्यात यो मार्च एप्रिल ही महिने, त्यामुळे मैदान एका दिवशी 4-4 5-5 असतात, सगळी विभागून पळतात. त्यामुळे मरगळ आल्यासारखं थोडं कमी गट, 2-2 गाड्यानं गट पळणं, या सगळ्या गोष्टी असं रटाळ चालू होतं. आणि एक हिंद केसरी मैदान सगळे बैल टॉपचे 2 नंबरचे सगळे एकत्र येऊन पळाले आणि त्यातनं गाडी गुलालात राहणं हा फार मोठा आनंद आहे. फार मोठा आनंद आहे. आप्पा पण आहेत. आप्पा काय ठरार होता सेमीचा आणि काय कसा अनुभव आला? ताई आज आमचंच काम करतायत, माईक जोडतात. ताईंना पण माहिती आहे माईक सगळी माणसं शिवाय आहेत. माईक शिवाय युट्यूब माईक शिवाय मुलाखतीला शोभा नाही का होत आहे. बरोबरच आहे. आवाज क्लिअर आला. आवाज क्लिअर. आला. काय ठरार होता सेमी फायनलचा? शेमीचं काय तर आज म्हणजे अख्ख्या इथल्या महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाड्या म्हणलं तरी चालेल. शेमीला होत्या ना गाडी आपली पळली होती चांगली. गट पळला तेव्हाच मी सांगितलं होतं 99% गुलाल 100% म्हणजे 99% गुलाल आपल्याला पात्र आहे. काय विषय नाही, कोणी जरी लागली गाडी. एवढा कॉन्फिडन्स तुम्ही ताईंना आधी हो सांगितलं? सांगितलं होतं गट पळल्यापासून. आता तुम्ही बी हिंद केसरी झाला. तुम्ही किती हिंद केसरी किती 2 वेळा वेळा राजामुळे 2 वेळा झालो. कोरेगाव नव्हतो हा. आणि मेन मुद्दा पुशेगाव नव्हतो. हा. पुशेगावला बी घरच्या गाडीवर राजा अर्जुनवर झालो. हा. आणि आज आता कोरेगावचं स्वप्न राहिलेलं ते पण राजाने केलं पुरं आपलं. बरं. सचिननं कशी साथ दिली? सचिन चांगला पळाला बरं, चांगलं चालतंय. तुमचं गाडीची एक अभिनंदन. नंबर पळली. शेडजींची पण एक 2 शब्द घे. शेडजी काय मोठा विजय. नाही आणि मला एक वाटतंय शेठजींना विचार चाललाय, मॅडम घोषणा करतात का काय. या लोकांचा आनंद बघितला की यांच्या आनंदात त्या आपला आनंदात आनंद आहे. आनंद बरं. आपल्याला काय त्यातलं जास्त आपण डीप मध्ये जात नाही. पण काय वाटतंय एवढ्या मोठ्या मैदानात एवढी सगळी लोक आहेत, महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी आले आहेत आणि सगळ्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलंय. काय सांगाल? नाही ऍक्च्युली कसं आहे, हिंदी केसरीचं कुठलंही मैदान असू द्या ते बैलगाडी मालकांना परवणीचं आहे एक प्रकारची, आणि ती बरेच दिवस तयारी करत असतात. त्यांची सुद्धा बरेच दिवसापासून तयारी झालेली होती. मी तिला परवाच विचारला की काशीगावचा आपलं कोरेगावच्या मैदानाचा पायरा झाला का, तर हो झालाय म्हटले. तर म्हटलं कुठं चिल्लेपिल्याबरोबर. म्हटलं ठीक आहे मग असू दे. मी ते पुढलं विचारलंच नाही तिला. तुम्ही गेस केलेलं का? म्हणजे नाही, मी चिल्लेपिल्या त्यात म्हणलं काय की guess tension केलं घेतलं. चिल्ला हा दोन्हीपैकी नाही गेस नाही केलं. मी लक्षावर समजून बसलो होतो. माझ्या पण लक्षात नव्हतं एवढं चिल्लेपिल्यात आहे का असू द्यात. मी म्हटलं काय जास्त मी डीप मध्ये गेलो नाही. पण आजचा आनंद ऍक्च्युली ह्या लोकांची मेहनत आहे का तर आहे. आमच्या सोडा काय आम्ही संघ असतोय बरोबर, पण ह्यांची मेहनत आहे ती मेहनत फळास आली तेवढंच म्हणता येईल. ताई पैऱ्याचं नियोजन कुणी केलेलं? म्हणजे ऍक्च्युली ही कसं काय पैरा झालं? बल्लाळ डॉक्टरांनी दादानी केलेला. अच्छा. बल्लाळ डॉक्टरला ह्या पैऱ्याचं सगळं श्रेय जाते. बरं, डॉक्टरांविषयी काय सांगाल? बल्लाळ डॉक्टरांविषयी. ऍक्च्युली मला बल्लाळ डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. मी अजून त्यांना बघितली नाही. दादांना मी म्हणलं दादा बल्लाळ डॉक्टर आल्या मला भेट घालून त्या, तर दादा म्हणतात मीच अजून त्यांना माझी आणि त्यांची भेट सुद्धा शर्यत क्षेत्रात आल्यापासून 4 वर्षानंतर त्या दिवशी पुसेगावला झाली. होय काय? आणि मला फोन करतात ते पण मला प्रत्यक्ष भेटून. फोनवरच झालंय. त्याच्या अगोदर सुद्धा मी 1-2 वेळा फोन केला होता पैऱ्यासाठी. त्यांनी पण आम्हाने केला होता, पण योगायोग आला नव्हता. मग मागच्या वेळी मी फोन केला त्यावेळी डॉक्टर मला म्हणले दादा आपली ही जोडी मोठ्या मैदानातच आपण पळवायची, आणि मी स्वतः आवर्जून तुम्हाला फोन करतो. आणि 15 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला, दादा आपल्याला कोरेगावसाठी पळायचं आहे. तर मी एका शब्दात सांगितलं, ताईंच्या फक्त कानावर घालतो, आपण पळायचं आहे का तर 100% पळायचं आहे. आणि परत ताईसनी फोन करून लगेच सांगितलं की ताई असा पैरा मी केलाय, तुम्ही निश्चिंत राहा. पडद्या मागचे मास्टर माइंड का बल्लाळ डॉक्टर? हो येस 100%. आणि त्यांना जे टेक्निकल नॉलेज आहे क्षेत्राबाबत, तुम्ही जसं म्हटलं फोनवरनच झालं, त्या नॉलेज बद्दल काय सांगाल? काय वाटते? खूप मोठं नॉलेज आहे त्यांचं. कुठल्या बैलाबरोबर कुठल्या मैदानात कशी गाडी पळेल हे त्यांचं खूप मोठं नॉलेज आहे. उगाच त्यांच्या नॉलेज मुळे तरी ती आदत आसरा असून पुशेगाव सारख्या ठिकाणी एक नंबरचा हिंद केसरीचा मान मिळाला पाहिजे. त्यामागं डॉक्टरांची बुद्धिमत्ता किती आहे. चालतंय. तुमचं अभिनंदन. आणि असंच हसत मुख राहा आणि कायम गुलालात राहा. असेच मोठमोठे हिंद केसरीचे गुलाल घेत राहा. पुन्हा भेटू फायनल झाल्यानंतर. संपूर्ण फॅनचा आशीर्वाद तुमच्यावरती असाच कायम राहील हीच आशा करतो. चालतंय. धन्यवाद.